की इतिहासामध्ये 5000 वर्षामध्ये असला गद्दार माणूस जर कोणी पाहिला असेल तो सुरेश धस आहे. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. हा महाराष्ट्राला सांगतो रगेल वागायचं. रगेल रगेल कोणाला वागायचं सांगतो? आष्टीच्या गुन्हेगारांना. या ठिकाणी रगेल वागतोय कोण? तर आष्टीचे गुन्हेगार. जर मी मुद्दे गणेश थोरात नाव सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. कुख्यात गुंड गणेश थोरात याचा आका कोण आहे? आता मला माहिती असण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती की गणेश थोरात वरती किती गुन्हे दाखल आहेत आणि तो कोणाच्या सांगण्यावरून काय करतो. आमदार सुरेश धस यांनी फसवून झालेले आमदार पहिल्यांदा प्रथमतः त्या आमदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा. आणि गांजा पाजून दारू पाजून तुम्ही लोकांवरती 200 बंदुकी एका वेळी पाटेवाडीमध्ये हल्ला करता का? नाही सीआयडी तपास होत? मी साक्षीदार आहे, मी पुरावे देतो सगळ्या गोष्टीचे. काय चाललंय काय गुंडा राजा? जामगावच्या शेतांमध्ये हत्यारं सापडतात. हत्या झाल्याच्या नंतर ना हा माणूस म्हणतो मी त्यातला नाही, मला काय माहितीच नाही. अरे जामगावच्या शेतामध्ये हत्यारं कसं? हे नक्की तुम्ही काय करताय? कोणाची दिशाभूल करताय? आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे घाणेरडे लोकप्रतिनिधी हे उदयास आले आणि अशामुळे बीडचा बिहार झाला आणि बीडची गुन्हेगारी ही पोसवत चाललेली आहे. मी कोविड काळामध्ये जनतेसाठी समाजसेवा करतोय, गोळ्या आणून देतोय, औषध आणून देतोय, मोफत सायकली देतोय विद्यार्थ्यांना. आणि जर का लोकांची घरं पडली, त्यांना पत्रे वादळ आणि पत्र पडले, हे पडले तर त्यांना पत्र येतोय. म्हणून माझ्या घरावर हल्ला करून खोटे 307चे गुन्हे. आणि मनोज चौधरी सराईत गुन्हेगार का? मनोज चौधरी बोलतो म्हणून मनोज चौधरी सराईत गुन्हेगार झाला. जसा एका लोकप्रतिनिधीला न्याय पाहिजे तसा सर्वसामान्यातल्या तळागाळातील शून्यातल्या शून्य जो गोरगरीब माणूस आहे, जो पीडित शोषित आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. आणि येत्या पुढच्या काळामध्ये मनोज चौधरी आष्टीमध्येच थांबणार. आणि 24/7 आवर्स म्हणजे 24 घंटे माझं कार्यालय चालू होते. बाकीची जिम्मेदारी पोलिसांची आहे. तुझ्यात दम आहे, तुझ्यात किती गुंड आहेत तुझ्याकडं? मनोज चौधरीला गोळ्या घाल. किती तुझं बादशाह आहे ना, किती रगेलगिरी करतो तू ते आपण बघू.